विठुराया, तू तर पाठी राखायस. तुला समजा माहिती मी हे का करायला आणि का नाही ते. तेवढं फक्त सांभाळून घे. हो मालक, अहो गाडी ऐका तरी खरं. गाडी तिकडे आपली. एखादं राहून जाऊ देऊ. एक मिनिट. काय नशीब काय माझं? एक पत्ता नाही, एक डाव नाही लागला. अरे हिलवर दुर्री झालो आज मी. याला काय अर्थ? आना आज नशिबला काय झालंय काय माहिती. योग उलडाव जिंकला नाही तुम्ही. नाही म्हणजे एक काही डाव लागला नाही, एखादा जिंकला पाहिजे होता. जाच पाडीन. नाही म्हणजे वाईट वाटलं ना, मला अगदी मनापासून वाईट वाटलं अंताजी. अय अरे तुला काय वाईट वाटायचं? सगळे डाव जिंकला ना, पैसे जिंकले ना तू. अरे मग माझं ठीक आहे, तू 3 डाव जिंकला त्याचं काय? अरे माझा जाऊ दे. याला याला कधी डाव लागत नाही. या 2 डाव लागले, 2 डाव. आपल्या अंताजी एक बी डाव जिंकले नाही. काय म्हणजे हे काय विचारू का? वा, सकाळी निघताना कोणाचं तोंड बघून निघाले होते? आरशात पाहिलं असेल बहुतेक. काही बोलत का? टारमाळ्या वय दगड घे. केवढा आणू? 3 लोकांचे डोके फुटतील एवढा घे. घे. अरे काय बी आरशाचा बोलतो. चल चल. अरे काय नाही काय नाही. चल चल चला पुढं. चल. बाबा चला पुढे, चला पुढे. आधीच मूड खराब आहे मालका. अल्लाह मालिक. बाबांना बोल. बोलो बाबांना बोल. बाबा 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 इकडे या. बोलू. या त्यांना बोलो ना. या हो पटके. काय प्रॉब्लेम आहे? रात्र वाढली, अबे बस नहीं मिलेगी ना मेरे को. नाही ते नाही हो, तुमचं नाही, माझा काय प्रॉब्लेम? का नशीब साथ देत नाही? काय नशिबाने काय टेंगू आलंय का? कुठं घोडा पेंड खाते आणत दिसत. एक डाव नाही, एक पत्ता लागत नाही. हो अंताजी, त्यांना कुठे पत्त्याचं विचारताय? अहो नाही तर काय. अहो त्यांनाच त्यांचा पत्ता नाही, ते काय पत्ता सांगणार? आहे गप. बोल. टूटी किस्मत पे जो रोया, बता बंदे तूने पाप कैसे धोया. पाप वाढलंय, कुणाच्या तरी पापाची शिक्षा तू भोगतोय. तुम्हीच म्हणालात की मी त्यांचा आवाज बंद केलाय, म्हणालात की नाही? वय मीच बंद केलाय. फक्त शेंदुरावर भाग लागलाय, आवाजच केलाय. पण तू जर काही बोलशील ना तर विष घालेल. कर्म दुसऱ्याचं आणि नुकसान तुझं होतंय. बरोबर आहे. करतय कोण आणि भोगतय कोण? करेक्ट. हा उपाय सांगा मला. पुण्य कर, नेकी कर, अजियत कर, पुण्य वाढाव. नेकी कर म्हणतोय. मालक पैशाचं बोलते, ते पैशाचं. म्हणजे मी अरे कुठं माझ्याकडे काय किलोवर दुर्री आहे आज मी. पुण्य कर, नेकी कर, अजियत कर, पुण्य वाढाव. तर नेकी कर म्हणला, पुण्य वाढव. मालक मी पैसे दिले ना,
म्हणजे मी फोन नाही केलं, तुम्हाला करावं लागल. मी काय म्हणतो अंताजी, हा तुम्हाला नेकी करायची ना, एक काम करा ना, ती गाडी मला देऊन टाका. गप. निघ निघ, नाही तर दगड कुठे रे. ए, अरे लय बडबड करायला लागला. चला रे. चल निघ. ए, टरमळ्या, हा गाडी कर चल. वय निघ, थांब इथं. हा दुसऱ्याचं पाप मी भोगतोय. आनंदी, तुझ्या पापाची शिक्षा मला मिळते, तर पुण्याची जोडणी करायला पाहिजे. हे हा नाही समजलं. आता तयारीला लागायला हवं. माझी वाणी गेली, तू माझी वाणी होशील का? नाही समजलं मला काय. काही झालंय का? बाबा, मला असं समजलंय की माझ्या वाढदिवसा दिवशी आपल्या घरात शेंदूर मागवला होता. मोठ्या बहिणी मागवला होता आणि त्यांनी इंदूला सांगितलं होतं. मी विचारलं मोठ्या बाईंना, त्यांनी काय वेगळंच सांगितलं की त्यांनी इंदूला गुळ आणायला सांगितलं होतं आणि इंदूने चुकून शेंदूर आणला आणि तो मागवलेला शेंदूर मोठ्या बाईंनी परत केला. खर तर माझाच गैरसमज झाला. अहो, आपलीच लोक असं कशाला करतील? हा, बरोबर ना? मग काय? अहो, शेंदूर नाही तर मग असली कोणती गोष्ट आहे जी तुमच्या खाण्यात आली आणि तुमचा आवाज गेला, हेच कळत नाहीये मला. हे सगळे विचार सोडू दे. विठुराया सगळं पाहतोय. तुम्ही ऐकलंय ना की व्यंकू महाराजांचं म्हणणं आहे की आम्ही इंदूला घेऊन वाड्यात राहायला यायचंय. हा जरा वेडेपणा वाटेल तुम्हाला, पण यावर आता एकच उपाय दिसतोय मला. अहो, बोला की वहिनी साहेब, म्हणजे व्यंकू महाराजांची इच्छा आणि इंदूच्या भविष्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. जोपर्यंत तुमचं घर आहे तोपर्यंत इंदू आमच्या घरी येऊ शकत नाही. आणि म्हणूनच तुमचं घर आपल्याला जाळायला हवं. हे आपण करणार कसं? म्हणजे लोकांना कसं पटवून द्यायचं? पण
तुमच्या घरावर माग हल्ला झाला होता ना हा. तोच धागा धरायचा आपण आणि लोकांना पटवून द्यायचं की हे त्यांनीच केलंय. पण हा आता एकमेव मार्ग आहे इंदूला घरी आणण्याचा. विठुराया, तू तर पाठी राखायस. तुला समजा माहिती मी हे का करायला आणि का नाही ते. तेवढं फक्त सांभाळून घे. आलाच हा दुसरीकडं असते तर गेलो असतो. अहो जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा. हा तू बोलते ते ऐकू येते का तुला? जनाची नाही मग तू बघ तुझं. काही खायला देऊ का दारू ढोसून पोट भरलंय तुमचं? ए तुझ्या हातचं काहीच नको आहे मला. हट नको इथं जा. हा जा जा. आणि झोपताना तिकडं तोंड करून झोपा. दारू पिता तुम्ही आणि डोकं दुखतंय माझ. पाप करते तू, शिक्षा कोण बघतो? हा उठ आणता दे. काय पाप तू, शिक्षा अंताजी मी बघतो. हा पाप. काय बोलताय? हा चढलीये तुम्हाला. हा आता फकीर भेटला होता, पापाचा घडा भरला. पाप खूप झालं म्हणून पत्त्यात तो पत्ता लागतच नाही. नशीब तू माझ्या भावाच्या खाण्यामध्ये शेंदूर मिसळला, आवाज गेला त्याचा. माझ्या भावाचा आवाज तुझ्यामुळे गेला. शेंदूर भाव हळू बोल, हळू बोला, हळू बोला. कशाला का मग करताना नाही का तुला ते भीती वाटली तसं? गप्पा जगालाच ओरडून सांगतो मी सगळ्यांना. तेव्हा इथं सांगतो, सांगा. खिडकीमध्ये येतो सगळ्यांना. अरे बापरे आनंदी, अगं आग लागली त्या घराला. आग लागली. हे पण बोलू नका बघ. अगं इकडे लवकर. अरे जळतंय घर. इंदूच्या घराला आग लागली. दत्तोबा अरे विजवत. अरे घर जळ. अरे आग लागली. नाही हो, आग नाही. त्यांनी शेकोटी पेटवली. ते तुम्हाला चढली म्हणून तुम्हाला कळत नाही. या त्याचे हात पायाचे लाकडं झाले. पेट्रोल देव इकडे. झोपा झोपा तुम्ही. दत्तच झोपत झोपा झोपा.
सगळं जळून खाक झाले महाराज. काय बी उरलं नाही. कोण्या नराधमाने केले काय बी कळणार झाले बघा. नारायणी जा तिथं. आदोक्षच तिथंच उभा आहे. त्याला या असलं काही बघायची सवय नाही. घेऊन दे त्याला इथं. जा. नारायणताई जरा पाणी आणता का? येऊक महाराजांनी सांगितले ते दत्तोबा त्यांच्यासाठी. आणते. वाईट झालं. कधी नेणार आहेत काय बॉडी? हा? नंतर माणसांना आंघोळ करायला लागेल ना. घरातल्या एवढ्या सगळ्यांच्या आंघोळी करायच्या मंद ताप बंब तापवायला लागेल ना. गरम पाणी लागेल. सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या बऱ्या असतात. अहो मोठ्या बाई तसं काय नाही. अहो तुम्ही समजताय तसं काही झालं नाही. म्हणजे अहो सुशीलाबाई बाहेर गेल्या होत्या. घरात नव्हत्याच. आग लागली तेव्हा. आणि ती बारकी इंदी आणि ती त्यांच्यासोबत गेली होती बाहेर. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय तसं काही झालं नाही बघा. म्हणजे तसं काहीच झालं नाही. वाईट झालं. काय म्हणजे त्यांचं घर जळालं ना, वाईट झालं असं म्हणायचं. हा हा नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचंय तुला? येस म्हणायचं होतं. हा. माझं घर देवा! हात कुठे लागले? काय झालं? खरंच देव पाठीशी आहे हिच्या. जळालं माझं घर जळालं. काकी पाणी. काय करू पाणी पिऊन? अख्खं घरच जळालंय आमचं. दत्तोबा, अरे असं कसं काय झालं अचानक? अहो मला काय माहिती आता. म्हणजे मी तर लांडगे साहेबांच्या बंगल्यावर होतो ना रातभर ड्युटी करत. आणि सकाळी इथे येऊन बघतोय तर हे असं झालेलं. दत्तोबांचं घर खाक झालं. जे झालं ते वाईटच झालं.
पण वाईटातून हे एक चांगलं की सुशीलाबाई आणि इंदू तेव्हा तिथं नव्हत्या. विठुराया, कृपच झाली रे तुझी. अहो कसली किरपा. आम्हाला नेलं असतं ना तरी बी चाललं असतं, पण आमचं घर जळालं, सगळी राख केली घराची. किरपा मला असं वाटतंय होऊन हो ते झालंय. आता दत्तोबांनी आपल्या इटुरायाच्या मंदिरातच राहायला पाहिजे असं वाटतंय. अरे पण ते तिघं कसे राहणार मंदिरात? अहो आप्पा करतील कस तरी ऍडजस्ट. हो तसंही दत्तोबाचं घर काय महाल नव्हता, आणि ते बी आपल्या यंकू महाराजांनीच बांधून दिलं होतं. हा आता तेच जळाले म्हणल्यावर करतील कस तरी ऍडजस्ट. मला वाटतं त्यांनी राहावं देवळात आपल्या. नाही म्हणजे तुमचं पटतंय मला, पण मंदिरात लोक ये जा करतात ना, ते चांगलं दिसणार नाही. हा हा आणि मी एक सुचवू का? नाही, आमचा वाडा खूप मोठा आहे. तर त्यातल्या एखाद्या खोलीत दत्तोबांचं कुटुंब राहू शकेल. बाबा, अहो आपल्याकडे खूप खोल्या आहेत आणि त्या ते तिघं राहतीलच की. आणि इंदूला येऊ दे किंवा आपल्या घरी, चालेल ना? हो काका, येऊ दे इंदूला आपल्या घरी. बघा, यांनाही पटलंय. आता इंदू आणि दत्तोबांचं कुटुंब आमच्याकडे राहायला येणार. राहणार